हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? तर आज आहे सोमवार. मी आलेले आहे कामावरून घरी 12 वाजता. तर आज दुपारचा मेनू आहे खिचडी भात. तर चला मग आपण बनवायला घेऊया खिचडी भात. तर 2 पेले तांदूळ घेतलेला आहे मी. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मटर आणि एक आलू, 2 कांदे आणि एक टमाटर घेतलेला आहे. तेल छान कुकरमध्ये मी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मी जिरे फोडणीला. नंतर कांदा टाकलेला आहे फोडणीला. नंतर टाकलेला आहे मी टोमॅटो, हे बघा, आणि 2-3 मिरच्या टाकल्यात हिरव्या मी खिचडी भातामध्ये. माझा खिचडी भात असाच असतो डेली, कारण का मी डाळ वगैरे खिचडी भातामध्ये टाकत नाही आहे, माझ्या मुलांना आवडत नाही आहे. तर माझी खिचडी भात अशीच असते: मिरची, कांदा, टोमॅटो, बटाटो, मटर, कोथिंबीर असते, लाल तिखट असतं, हळद मीठ असतं बस, आणि मॅगी मसाला असतो. तर हे बघा, कांदा आपला छान परतून झालेला आहे. तेजपत्ता वगैरे टाकते, कधी लवंग वगैरे पण टाकू शकता. एक टोमॅटो घेतलेला आहे. कांदा छान नरम झाला का आपला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला छान नरम करायचा आहे. नंतर टाकायचं आहे हळद, मीठ. हे बघा, तिखट टाकलेलं आहे 2 चम्मच. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हळद टाकायची आहे. मीठ टाकलेलं आहे. चिकन मसाला थोडासा टाकूया आपण खिचडी भाताला. मी टाकते, खूप छान खिचडी भात बनते, तर तुम्ही पण नक्की टाका. आणि बघा, हे आपलं हिरवं वाटण गेलेलं आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. तर हे बघा, ते पण छान तेल सुटूस तर परतलेलं आहे. त्याच्यामध्ये गेलेलं आहे कोथिंबीर. त्या मॅगी मसाला 1 पॉकेट टाकलेला आहे. थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे. आणि आता तांदूळ धुवून ठेवलेले आहेत आणि बटाटा, त्याच्यामध्ये मटर आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि बघू शकता, आता मटर, आलू आणि तांदूळ धुतलेले आहे, ते ठेवलेले आहेत. 10-15 मिनटं धुवून स्वच्छ ठेवलेले आहेत भिजायला. आणि आता ते पण टाकून छान हलवून घेऊया. पाणी गरम करून घेतलेलं आहे आपण. गरम पाणी टाकायचं आहे खिचडीमध्ये. जेवढं तांदूळ भिजल तेवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही. आणि जास्त बाय चान्स पडलं तरीही पाण्याला उकळी येऊन पाणी कमी करायचं. नंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एकच शिट्टी करायची. माझ्या तर खिचडीला मी एकच शिट्टी करते. तुमच्या कुकरवरती आणि गॅसवरती की किती मिनटं लागतात, तर माझ्या तर खिचडीला एकच मी शिट्टी करते आणि खूप छान मोकळी अशी सुळसुळीत खिचडी होते. माझ्या घरात अशी चिकट खिचडी आवडत नाही आहे. तर बघू शकता, आता आपण पाणी टाकूया गरम. आणि पाण्याला उकळी आली का नंतर आपण झाकण लावायचं आहे. हे बघा, छान हलवून घेऊया आपण. आणि थोडंसं मीठ कमी पडलेलं आहे, तर थोडंसं मीठ पण आपण टाकूया. हे बघा, बघू शकता. पाण्याला उकळी आली ना, तर आपण झाकण लावूया. आणि आपल्याला एकच शिट्टी करायची. अजून थोडंसं मीठ टाकायला, कारण मीठ कमी पडलेलं त्याच्यामुळे. तर हे बघा, आता खिचडीला उकळी आलेले आहे. आता झाकण लावून घेऊया. पाणी बघा किती कमी झालेलं आहे. आणि आपल्याला आता एकच शिट्टी करायची आहे. आणि अक्षयला झालेला आहे कामाला जायला लेट, त्याच्यामुळे आपण एक शिट्टी करून वाफ काढून घेतलेली आहे. हे बघा, वाफ पण काढलेले आहे आणि खिचडी आपली रेडी झालेली आहे. तर बघू शकता, मी वाफ घालवलेली आहे कुकरची. तर आता आपण खिचडी त्याला खाण्यासाठी देऊया. बघू शकता किती मोकळी खिचडी झालेली आहे. हे बघा, किती छान दिसते खिचडी. नक्की करून बघा.
हे बघा किती मोकळी झालेलं बघू शकता. बघितलं ना. आणि खायला पण एवढी छान लागते, एक नंबर लागते. नक्की तुम्ही करून बघा. तर हा दुपारचा सोमवारचा खिचडी भाताचा मेनू आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट आणि शेअर करा. आणि संध्याकाळी तर घरी जेवण बनणार आहे स्पेशल, कारण का आपल्या डॉगीचा आज संध्याकाळी आहे बर्थडे. तर हा खिचडी भाताचा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ कुठून कुठून बघता ते नक्की कमेंट करा. बाय बाय. बघू शकता. बाय.